विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपल्याला समजून घ्यायची आहे 12ची कसोटी। 12च्या कसोटीची व्याख्या काय बघा, ज्या संख्येला 3 व 4 या दोन्ही संख्यांनी भाग जाईल त्या संख्येला 12ने पूर्ण भाग जातो। मग आपण 3 आणि 4 या दोघं संख्यांच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत, त्यांचे व्हिडिओ पण आपण टाकलेले आहेत। त्याच्यात आपण एक गोष्ट समजून घेतली होती, तीनासाठी संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग गेला पाहिजे आणि 4साठी त्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4ने भाग गेला पाहिजे। अशा त्या 2 व्याख्या आपण पाहिल्या होत्या। मग 2 उदाहरणे आपण त्याच्यासाठी घेतलेली आहेत बघा। 3च्या कसोटीसाठी 4 अधिक 4 8, 8 अधिक 1 यांची बेरीज येते 9। मग याला 3ने भाग जाईल कारण 3च्या पाड्यात 9 येतो आणि 4नेही जाईल कारण शेवटच्या 2 अंकांनी तयार झालेली संख्या 44, या 44 संख्येला 4ने पूर्ण भाग जातो, म्हणून 144 ला 12ने पूर्ण भाग जाईल। दुसरे उदाहरण पाहूयात। 2 अधिक 1 3, 3 अधिक 6 9 यांची ही बेरीज 9 येते आणि शेवटचे 2 अंकांनी तयार होणारी संख्या आहे 16। मग 16लाही 4ने भाग जातो, 216 ला 12ने पूर्ण भाग जाईल असं आपण या दोन्ही व्याख्यांवरून सांगू शकतो। 144 व 216 या दोन्ही संख्यांना 12ने निशेष भाग जातो। अशा प्रकारची ही 12ची कसोटी आहे। स्पर्धा परीक्षांसाठी अशा या सगळ्याच व्याख्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला प्रत्येक उदाहरणाचं भागाकार करत बसायची गरज पडायला नको, म्हणून या व्याख्या समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे। या व्याख्येचा वापर करून अनेक उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत आणि ती सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि जर समजा तुम्हाला अडचणी आल्या तर पुन्हा ही व्याख्या पहा, मागच्या व्याख्यांचा अभ्यास करा आणि यांच्या सहाय्याने पुढचा अभ्यास किंवा या अनुभवायचं तुम्ही सहज प्रयत्न करू शकता। धन्यवाद।